शिल्पकार त्याचा इतिहासासाठी सांगितलेलं आहे. हे का घडलं? पेशव्याने नाकारल्यामुळं, पेशव्याने तुछाडल्यामुळं सिद्धार्थ हा इंग्रजाकडे आला आणि इंग्रजाच्या सैन्यामध्ये सामील होऊन ही भीमा कोरेगाव हा इतिहास आहे. आणि म्हणून हा इतिहास परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927ला या उजाळा दिला आणि तेव्हापासून आपण भीमा कोरेगावच्या चळवळीला आपण साजरा करत आहोत. जिल्ह्याचे सर्वच पदाधिकारी आहेत. या सर्वांनी विनंती करेल की पुढच्या वर्षी 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावच्या भेट दिली, त्याला 100 वर्ष होतं. म्हणून आतापासून जिल्हा शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्याला विषयीचं उत्तर झाला, कारण आम्हाला आमच्यात मिळाले सस बोलायला काय हरकत नाही. तर याचं नियोजन कसं करायचं हे जिल्हा शाखेच्या सर्व पदाधिकारी उत्तराध्यक्षांनी करावं अशा प्रकारची मी या ठिकाणी विनंती करतो. आणि पुनश्च सर्वांना आधीच न बोलता या शौर्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि आमचे कार्यालय सचिव हरी कसबे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. याच ठिकाणी चालतो. 1 जानेवारी 2027ला बरोबर आहे, 100 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने सरांनी सांगितलं की भारतीय बौद्ध महासभा उतरणी करावं, म्हणजे दोघांनी मिळून करावं अशी माझी विनंती आहे. बरोबर, जे मार्ग तुम्ही सांगायले ते तुम्ही काढावी. आणि खरं म्हणजे चांगली गोष्ट आहे की आपण त्याच्यासाठी नेमकं काय करायचं, एखादा असा स्तंभ उभारायचा का, शौर्य दिनाच्या निमित्ताने क्रांतीस्तंभ उभारून पुढं कार्यक्रम घ्यायचा का, काय नाही, या संदर्भातली खरं म्हणजे आजपासून चर्चा व्हायला काहीच हरकत. 1 वर्ष या गोष्टीला लागू शकते. भीमा कोरेगावला जायचं आत्मसन्मानाचं एक प्रतीक आहे, आपल्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे. आणि याच्याने आपला स्वाभिमान जागृत होते. हे जे आहे ते भीमा कोरेगाव या ठिकाणी 150 फूट रुंद आणि 200 फूट लांब असं 30,000 चौरस क्षेत्रफळ असं आहे. आणि त्याच्यामध्ये 33 फूट रुंद आणि 33 फूट लांब आणि 3 फूट उंच आणि 13 फूट असं लांब असलेलं हे स्तंभ आहे. आणि याच्यावर कमीत कमी 49 नाव आहेत. त्याच्यामध्ये युरोपियन सैनिकाचे सुद्धा नाव आहेत. परंतु आपले महाराष्ट्र नाकावरून कळते ते आपलं नशीब नामना अशा ज्या नाकावरून आपले हे महार ओळखायला येतात. त्याच्यामध्ये 20 सैनिक तिथे धारातीर्थ पडलेले आणि 3 सैनिक जखमी झालेले याचे सुद्धा नावं आपल्याला बघायला भेटतात. जेव्हा आपण इथं आज भेटायला जातो त्यावेळेस आपल्याला काही बघायला भेटत नाही, नावसुद्धा बघायला भेटत नाही. कारण आपलं फक्त आपण मानवंदना देऊन पुढे सरकतो. परंतु तुम्हाला ह्या स्तंभाच्या संदर्भामध्ये माहिती इतंभूत घ्यायची असेल तर त्याच्या अगोदर 29 तारखेला किंवा 30 तारखेला तिथं जर गेला तर आपल्याला या स्तंभाची पूर्ण पाहणी करता येते आणि माहिती घेता येते. नाव किती आहे तर कोणते आहेत हे आपल्याला त्याच्यावरून कळते. परंतु आपले 23 नावं या ठिकाणी आहेत. इंग्रजांनी ते लिहिल्यामुळे हे बरं झालं. आपलं काय कोणी दुसऱ्याचं खरं धरतं. भारतातले लोक इंग्रज एवढे प्रामाणिक होते आणि तेवढेच आपले महारलोक सुद्धा प्रामाणिक होते. त्या काळामध्ये इमानदारीने रडले. आता इतिहास चुकीचा सांगण्याचा प्रयत्न चालू राहते. इंग्लंड आणि भारत यामधले युद्ध दाखवलं या ते कोटेनं आणि या दुसऱ्या कोणतं भिडेनं. परंतु ते युद्ध तसं नव्हतं. हे अन्यायाविरोधीचा लढा होता, आपल्या सन्मानाचा तो लढा होता आणि आपल्या शूरवीरानं ते जिंकून दाखवलेला आहे.